वेलकम टू माय चॅनल दैवशालाच ब्लॉग। तर आज आपण पाणीपुरी कशी बनवायची याची पूर्ण रेसिपी बघणार आहोत। तिखट पाणी, गोड पाणी आणि रगडा। तर चला आता अगोदर ह्या पुऱ्या तळून घेऊ आपण। इथे मी रेडीमेडच पुऱ्या घेतलेल्या आहेत, या तळून घेणार आहे। इथे मी पुऱ्या तळण्यासाठी कढई गरम करून त्यात तेल ओतलेलं आहे। आता यामध्ये पुऱ्या टाकून तळून घेणार आहोत। हे बघा, या पुऱ्या आपण तळून घ्यायच्या। हे बघा किती मस्त फुलले आहेत। आता ह्या पुऱ्या आपल्या तळून झाल्या। आता एका डिशमध्ये काढून घेऊ। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या। हे बघा किती छान फुलले आहेत। हे बघा अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। आता आपण रगडा करू। रगडा बनवण्यासाठी इथे मी वाटाणे रात्रभर भिजत घातलेले आहेत आणि इकडे बटाटे सोलून टाकणार आहे। आता या बटाट्याच्या फोडी करून घ्या। आता हे बघा आपले बटाटे शिजत आलेले आहेत आणि इकडे वाटाणे पण भिजलेले आहेत। तर मी अर्धा किलो वाटाणे आणि अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। आता आपले बटाटे चिरून झालेले आहेत आणि वाटाणे भिजवून घेतलेले आहेत। आता ही कुकरला लावून शिजवून घेणार आहोत। वाटाणे, बटाटे, यात लागेल तेवढं पाणी ओतून बटाटे आणि वाटाणे 4 शिट्ट्या करून शिजवून घ्या। आता आपलं कुकर थंड झालेलं आहे। 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी। आता बघू आपलं वाटाणे आणि बटाटे शिजलेत का नाही बघून घेऊ। हे बघा बटाटे आणि वाटाणे छान शिजले आहेत। आता याला स्मॅश करून घेऊ। हे बघा या स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे। हे बघा मला ते कुकरमध्ये व्यवस्थित स्मॅश करायला जमत नव्हतं, म्हणून मी एका टोपल्यात काढून घेतलेलं आहे। आता ह्या टोपल्यामध्ये बटाटे आणि वाटाणे स्मॅश करून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण स्मॅश करून घ्यायचे बटाटे आणि वाटाणे। आता हे व्यवस्थित स्मॅश करून साईडला ठेवून देऊ आणि आपण तिखट पाणी बनवू। आता तिखट पाणी करून घेणार आहोत। तिखट पाण्यासाठी एक जुडी मी कोथिंबीर घेतलेली आहे, ती धुवून घेतलेली आहे। एक जुडी पुदिना, 10-12 लसूण पाकळ्या, तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढ्या हिरव्या मिरच्या, अद्रक। आता हे मिक्सरला लावून याची पेस्ट तयार करून घ्या। आता हे बघा आपली अशी पेस्ट वाटून झालेली आहे। आता ही पेस्ट एका भांड्यात काढून घेऊ। ज्यामध्ये आपल्याला पाणी बनवायचं आहे त्या भांड्यात काढून घेऊ। हे बघा आता या पाण्यात काळं मीठ टाका चवीनुसार। आता यात लिंबू पिळून टाका। 1 लिंबू पिळून टाकलेला आहे। आता यात आपलं रेग्युलर मीठ टाकून घ्या, पांढरं मीठ। आता यात 1 चमचा धने जिरे पावडर टाका, 2 चमचे पाणीपुरी मसाला। आता या सर्व वस्तू मिक्स करून घ्या। हे व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं।
हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा आपलं पाणी मस्त झालेलं आहे। आता हे बघा गोड पाणी करण्यासाठी मी इथे चिंच भिजत घातलेली आहे कोमट पाण्यात। हे मी 2 ते 3 तास भिजत घातलेले आहे। आता ही चिंच पिळून घेऊ, हे पाणी वेगळं करून घेऊ। हे बघा अशी चिंच पिळून घ्यायची। इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे। आता यात आपण चिंचेचं पाणी घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत। आता या चिंचेच्या पाण्यामध्ये गूळ टाकून घ्या। आता हा गूळ चिंचेच्या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचा। आता चिंच आणि गुळाच्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्या। आता हे बघा पाण्याला उकळी येत आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं होतं, पाणी मिक्स केलेलं आहे। आता हे कॉर्नफ्लोअरचं पाणी यामध्ये ओतून व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे चटणी घट्ट होईल, थोडी गोड पाणी आपलं घट्ट होईल। आता हे बघा पाण्याला उकळी आली आहे। आता हे आपलं गोड पाणी तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊ। हे बघा अशा प्रकारे आपलं पाणीपुरी तयार झालेली आहे। गोड पाणी, रगडा आणि आपलं तिखट पाणी आणि हे आपल्या पुऱ्या। आता या पुऱ्याला होल पाडून घेऊ, यामध्ये रगडा टाकू, गोड पाणी आणि तिखट पाणी आणि यावरती कांदा आणि शेव। हे बघा मस्त अशी पाणीपुरी तयार झालेली आहे। अशा पद्धतीची पाणीपुरी नक्की करून बघा, खूप आवडेल तुम्हाला। आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल पाणीपुरीची तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर and subscribe.